तर नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्धभूमी शेतमजुरांसाठी अनुदान वाटप आलेले आहे। ते म्हणजे मे आणि जुलै महिन्याचे अनुदान हे आलेले आहे। तरी आपल्याला ज्या ज्या दिव्यांगांना मिळत असेल त्या दिव्यांगांसाठी अत्यंत आवश्यक अशी खुशखबर आहे। आणि ज्या दिव्यांगांना मिळत नसेल त्यांनी डीबीटी अवश्य करावा आणि आपलं बँक खातं कोणतं आहे ते पण बघून घ्यावं। तर हा GR आहे 7 मे 2025 रोजीचा। मी तुम्हाला जास्त GR वगैरेमध्ये काही सांगणार नाही, पण तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। तर बघू शकता तुम्ही, सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 143,72,72,000 फक्त व वृद्धभूमीन शेतकऱ्यासाठी अर्थसहाय्य 57,54,63,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद म्हणजे अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली होती। त्यानंतर वित्त विभागाने जेवढा पण पैसा मंजूर केलेला आहे, म्हणजे आपण सांगितलं तेवढा आम्हाला एवढा पैसा पाहिजे, पण वित्त विभागाने आपल्याला पैसे मंजूर किती केलेले आहे ते पण बघून घ्या। 12,85,00,500 फक्त इतके संजय गांधीसाठी केलेले आहे। त्यानंतर वृद्ध आणि भूमींसाठी 5,17,20,090 फक्त इतके आपल्याला मंजूर झालेले पैसे आहे। आणि हा खर्च पूर्ण त्यांना अर्थसंकल्पीय तरतूद म्हणजे 01 वेतन, 60 दूरध्वनी, वीज पाणी पुरवठा हा त्यांना पूर्ण खर्च सांगावा लागतो का बा इकडे एवढा खर्च झालेला आहे। त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना रुपये 11,58,25,000 फक्त 740 फक्त वृद्धभूमीन शेतकऱ्यांना 4,61,08,220 रुपये इतका निधी ब्रीज प्रणालीवर सदरून केला आहे। मे ते जून 2025 या कालावधीसाठी 01 वेतन, 06 दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, 13 कालवेन खर्च उद्देशासाठी या शासन निर्णयासोबत वितरण पत्रामध्ये निधी वितरण करण्यात याद्वारे मान्यता देत आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, 11 कोटी हे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि 4 कोटी हा वृद्ध आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी ह्या ब्रीज प्रणालीवर त्यांनी वितरण केलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे। त्यानंतर सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या वितरण पत्रात अ व ब वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अध्यापाखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे। म्हणजे ज्या जिल्ह्यांना जेवढा निधी लागतो तेवढा द्यावा। ह्या पूर्ण निधी विभागीय आयुक्तामध्ये गेलेला आहे पहिले। त्यानंतर आपापल्या जेवढे तुमच्या विभागामध्ये जिल्हे येत असेल तेवढ्या विभागांनी आपल्या जिल्ह्याला द्यावा। त्यानंतर असं सांगितलं यामध्ये तर एका विभागानं आपल्या जिल्ह्याला निधी दिला आहे, तो निधी कोणाकडे द्यावा, सपूत कोणाकडे करा, तर जो जिल्हा म्हणजे कलेक्टर असन त्यांच्याकडे सपूत करावा आणि याची पूर्ण जिम्मेदारी कलेक्टर यांनी घ्या। कलेक्टरनी त्यांच्या तहसीलमधले तहसीलदार असन तालुक्या ठिकाणी द्यावं। त्यांनी ब्रीज प्रणाली म्हणजे DBTनी पूर्ण पैसे पाठवल्यात आणि याच्यात जर काही गडबड झाली तर पूर्ण जबाबदारी ही आपल्या कलेक्टरची राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। हा तुम्हाला शासन निर्णय तुम्हाला यांच्या साईडवर भेटून जाईल आणि हा डिजिटल स्वाक्षरीने सांकेतित पण केलेला आहे। आणि ह्या महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहे त्यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा GR निघाला आहे। तुम्हाला जर पाहायचं असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये किती निधी आला तर तुम्ही इथं तुमच्या विभागामध्ये किती निधी आला तर तुम्ही इथं बघू शकता, तुमचा विभाग दिलेला आहे। आणि तुम्हाला GR पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला GR वगैरे मिळून जाईल। आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व GR तुम्हाला दिव्यांगांच्या बाबतीत मिळून जाईल। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।